मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये केदार आता शलाका वृंदाला विचारतो, तुम्ही कुठे गेल्या होतात? तेव्हा आता शलाका झालेला सर्व प्रकार सांगते आणि म्हणते, आईने तर ते आनंदीचं घरच हलवून टाकलं. तेव्हा आता तुम्ही मला का नाही सांगितलं, असं आता केदार विचारतो. तेव्हा वृंदा त्याच्याकडे पाहत, तुम्ही काय नाशिक ढोल घेऊन येणार होतात का, अशी त्याची आता गंमत करत म्हणते. तेव्हा केदार आता गडबडतो आणि म्हणतो की असं नाही हो आई, पण आपण अगोदर बसलो असतो, काहीतरी चर्चा केली असती, काहीतरी प्लॅन केला असता. तुम्ही आता सरळ जाऊन तिच्या घरीच अटॅक केला, आता पुढे जाऊन सार्थकला जर समजलं तर काय होणार? तेव्हा आता वृंदा म्हणते, मी त्यांना जाऊन अशा भाषेत सुनावलंय ना, त्यांना थोबाडच नाही कुठे जाऊन काही सांगायला. आता शलाका म्हणते, आई अगं तुला समजतंय का, त्या आनंदीच्या घरच्यांच्या चेहऱ्यावरून असं दिसलंच नाही की ते इकडे येतील आणि आनंदीला घेऊन जातील पुन्हा, कारण की तिचा नवरा तिच्या बाजूने आहे. केदार म्हणतो, हे पहा आई, तुम्ही हे ना चुकीचं केलंय, कारण की तिच्या घरच्यांना माहिती आहे तिचा नवरा तिच्या खंबीरपणे पाठीशी उभा आहे म्हटल्यावर ती तुमचं का ऐकेल. तेव्हा आता आनंदीला या घराबाहेर काढण्यासाठी मी सामदाम दंडभेद हे सगळं काही वापरणार आहे, असं म्हणून वृंदा आता खूपच चिडते. तर आता हे सर्व बोलणं नेमकं अक्षू ऐकते. तिला तर खूप मोठा धक्का बसतो. तिला समजतं की हे सगळेजण आनंदी वहिनीच्या घरी जाऊन आले आहेत. आता मला हे सार्थक दादाला सांगायलाच हवं. तर इकडे आनंदी आणि सार्थक दोघेही रूममध्ये असतात. तेव्हा आता आनंदी डिझाईन काढत असते. सार्थक म्हणतो, काय मग आल्या आल्या काम सुरू केलं? तेव्हा ती म्हणते की हो मला आजच हे डिझाईन द्यायचं आहे ना, म्हणून रेश्मा मॅडमला. तर सार्थक मनातल्या मनात पुटपुटतो की रेश्माचं सगळं ऐकायचं, नवऱ्याचं काहीच ऐकायचं नाही. तेव्हा आनंदी म्हणते, तुम्ही काही म्हणालात का? सार्थक म्हणतो, नाही मी नाही काही म्हणालो, पण माझा फोन कुठे गेला आहे काय माहीत, गाडीत तर राहिला नाही ना. पण नाही, मी इथे घेऊन आलो होतो, असं म्हणून तो खूप गोंधळ. आनंदी म्हणते, थांबा सर, मी माझ्या मोबाईलवरून तुम्हाला फोन करते, मग तो सापडेल. तेव्हा आता ठीक आहे असं सार्थक म्हणतो. आनंदी आता सार्थकला कॉल करते, तर तिथेच बेडच्या बाजूला त्याचा मोबाईल असतो. आनंदी पटकन त्याचा मोबाईल सापडून देते आणि मोबाईलवर पाहते तर तेथे तिचा नंबर सेव्ह केलेला असतो, तो बायको म्हणून. तेव्हा आनंदी आता गोंधळते, घाबरते आणि म्हणते, सर हे काय आहे, इथे कुणाचा नंबर तुम्ही सेव्ह केलाय आणि नाव काय लिहिलंय, माझं नाव आनंदी आहे ना. तेव्हा सार्थक म्हणतो, कुठे काय, तुम्हाला अगोदर दिसलं ना, मग तुम्ही सांगा. तेव्हा आनंदी म्हणते, सर हे काय बाबा. तेव्हा सार्थक म्हणतो, मी कुठे बाबा म्हणून तुमचा नंबर सेव्ह करेल का? तेव्हा आनंदी म्हणते, सर हे काय आहे? सार्थक म्हणतो, हे माझ्या बाजूने खरं आहे, तुम्ही माझी बायको आहात हे मी नातं मनापासून मानतो. जसं तुम्ही तुमच्या मोबाईलवर सार्थक सर म्हणून माझा नंबर सेव्ह केलात ना, तसं मी बायको म्हणून केला, त्यात कुठे काय बिघडलं? तो आनंदीला पुन्हा पुन्हा बायको म्हणतो. आनंदी आणि सार्थक एकमेकांकडे खूप वेळ आता पाहतच राहतात. नंतर सार्थक म्हणतो, जे माझ्या मनात आहे ते मी कधीही नाकारू शकत नाही. आणि काही गोष्टी कशा असतात ना, त्या अगदी मनातून येतात, अशा आतून येतात. या गोष्टी, या मनातून आलेल्या आतून भावना, या कधीही मी नाकारू शकत नाही. आनंदी त्याच्याकडे पाहतच राहते की सार्थक सर किती माझ्यावर मनापासून प्रेम करतात. नंतर सार्थक आता कपाटातून लगेच पाकिट काढतो आणि 20 रुपये तिला देऊ करतो. आनंदी त्या पैशांकडे पाहतच राहते. तेव्हा सार्थक म्हणतो, अहो ते रिक्षाचे पैसे तुम्ही दिलेत ना 20 रुपये, आपलं ठरलं होतं ना TTMM, त्याचेच हे पैसे आहेत. तर आता दुसरीकडे मनोज घरी आलेला असतो. तो आता मालतीला बाहेर बोलवून म्हणतो, अगं लीनाने मला सगळं काही सांगितलं. आज त्या राजाध्यक्षांच्या घरच्या बायका इकडे आल्या होत्या ना, मग त्या काय म्हणाल्या की आनंदीला इकडे घेऊन जा. मग अशी निर्लज्जासारखी आनंदी तिथे का राहते मला कळतच नाही. तेव्हा लहान बहिणीबद्दल तू असा कसा बोलू शकतोस रे, असा आता मालती म्हणू लागते आणि म्हणते की लहानपणीचा तो भाऊ कुठे गेला, जो तिची काळजी घ्यायचा अगदी मनापासून, तिला कोणी काही बोललं तर तुला राग यायचा. तेव्हा तो म्हणतो, ते प्रेम तसंच आहे, पण आनंदीमुळे माझ्या अख्ख्या आयुष्याची राख रांगोळी झाली आहे, त्याचं काय, असं म्हणून आता तो आनंदीला प्रत्येक गोष्टीसाठी दोष देतो आणि म्हणतो, आई तुला माहिती आहे का, अगं आनंदीचं लग्न होतं तेव्हा मला कामावर जावं लागलं, मग कामातून पैसे काढावे लागले, तिच्या लग्नासाठी ते पैसे खर्च केले, मी रणजीमध्येच सोडली. मी जर क्रिकेटच्या आता प्रॅक्टिसला गेलो असतो तर निदान रणजी तरी खेळलो असतो. अगं माझ्याबरोबर असणारी सर्व मुलं गाडीतून फिरतायत आणि मी इथे तुमच्या सर्वांमध्ये अडकून पडलो. बाकीचे सगळेजण सेटल झाली आहेत. माझ्याकडे अगदी जुनी गाडी आहे सेकंड, ती जर विकायला गेलो तर किती किंमत येईल तुला माहिती आहे का? सायकल एवढी सुद्धा किंमत कुणी देत नाही. मला कसं वाटत असेल, ह्या आनंदीला तू इकडे अगोदर बोलवून घे, माझ्या नोकरीचंही काही खरं नाही, असं म्हणून तो मालतीला म्हणतो की अगोदर
तिला इकडे बोलवून घे. तेव्हा ती म्हणते तिच्या पाठीमागे सार्थक सर आहेत, तू काळजी करू नको. तर आता मनोज म्हणतो सार्थक सर एकटे असून काय उपयोग, त्यांच्या घरच्यांबरोबर लढणार आहेत का आणि आनंदीची साथ देणार आहेत का, तूच सांग मला. आत्ताच्या आत्ता तू आनंदीला फोन कर आणि तिच्याबरोबर बोल तू काहीतरी. तेव्हा आता मनोज तिला फोन देतो. हा मालती लगेच आता आनंदीला फोन करते. दोघीही खूप भावूक होतात. तर मला तुला भेटायचं आहे, तुझ्याबरोबर खूप बोलायचं आहे. अगं तुझं लग्न झाल्यापासून तू भेटली नाहीस असं आता मालती म्हणते. तेव्हा आता आनंदी म्हणते आई मलाही तुझी खूप आठवण येते, मला तुला भेटायचं आहे. आता त्या दोघीही भेटण्याचं ठरवतात. तर आता दुसरीकडे वृंदा एक प्लॅन करते. तेव्हा केदार विचारतो आई मग पुढचा प्लॅन. तेव्हा ती म्हणते मी हा प्लॅन कुणाला सांगणार नाही, पण माझ्या डोक्यात हा प्लॅन आहेच, तो मी वर्क करणारच आणि आनंदीला या घराबाहेर काढणारच असं म्हणून आता ती तिचा निर्णय सांगते. तेवढ्यातच आता आदर्श तेथे येतो आणि म्हणतो याला म्हणतात खाली दिमाग शैतान का घर. तुम्ही जो काही आनंदी विरोधात प्लॅन करताय ना ते सगळं काही अगोदर बंद करा. तो केदार आणि शलाकाला देखील खूप आता सुनावतो. तेव्हा केदारला काही बोलायचं नाही असं आता शलाका म्हणते. तर आता कसं नाही बोलू, कारण आईच्या प्लॅनमध्ये तुम्ही सगळेजण सहभागी आहात. आदर्श म्हणतो आनंदी विरोधात काहीही कारस्थान करायचं नाही. आई तुला सांगितलंय एकदा, कारण आनंदी खूप चांगली मुलगी आहे, तिला घरातून बाहेर काढण्याचा विचार सुद्धा तुम्ही करू नका. आदर्श आता म्हणतो अगं आई जेव्हा माझी बायको मला सोडून गेली होती त्यानंतर तुम्ही काय काय कारस्थान केलं होतं ते सुद्धा मला सगळं काही चांगलं माहीत आहे. तेव्हा तुझी बायको तिच्या गुणामुळेच निघून गेली म्हणून वृंदा आता आदर्शच्या बायकोवर तो आरोप करते. आदर्श म्हणतो आई तुझे डावपेच अगोदर मला समजत नव्हते, परंतु आता समजायला लागले. एकच गोष्ट लक्षात ठेव, आनंदीला तू घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करतीये ना तो तुझा प्रयत्न फसणार आहे असं मला वाटतंय. कारण जेवढं तू त्या दोघांना तोडण्याचा प्रयत्न करते ना सार्थक आणि आनंदीचं नातं अजूनच घट्ट होणार, ते दोघे एकमेकांच्या जवळ येणार, हा माझा शब्द आहे असं म्हणून आदर्श आता तेथून जातो. तर वृंदाच्या तळपायाच्या मस्तकात जाते. तर दुसऱ्या दिवशी आनंदी आता तिच्या आईला भेटण्यासाठी माहेरी आलेली असते. तेव्हा तिला पाहताच घरातील सर्वांना खूप आनंद होतो. लीना सर्वांना म्हणते की आनंदी आली आहे. तेव्हा आता मालती तिला दारातच थांबवते आणि म्हणते माझ्या लेकीवरून भाकर तुकडा अगोदर ओवाळून टाकू असं म्हणून ती आता भाकर तुकडा ओवाळून देखील टाकते. मग नंतर आता ती म्हणते माझी लेक पहिल्यांदाच माहेरी आली आहे लग्न झाल्यापासून, तिची मला दृष्ट काढायलाच हवी. तेव्हा आता मनोज रागातच आनंदीकडे पाहू लागतो. आनंदी आता घरात येते आणि म्हणते मला सर्वांची खूप आठवण येत होती म्हणूनच मी तुम्हाला भेटायला आले. तेव्हा आता तू खुश आहेस ना असं सगळेजण तिला विचारतात. तेव्हा ती म्हणते हो माझं एकदम छान चाललंय. तेव्हा मनोज तेथे येत म्हणतो की हो तुझं चांगलंच चाललं असणार ना, कारण तू तिथे महालात राहतेस असं म्हणून तो तिचं मन आता दुखावतो. आता हे बोलायची आता काही गरज नाही असं म्हणून अण्णा त्याला गप्प करतात. त्यानंतर मनोज म्हणतो मला कामं आहे, मला आता निघावं लागेल असं म्हणून तो आता आनंदीला मनोजबद्दल खूप वाईट वाटतं. ती म्हणते दादाचा राग मी समजू शकते, कारण की आता माझ्यामुळेच त्याला एवढं सगळं काही भोगावं लागते. तेव्हा सगळेजण म्हणतात तू स्वतःवर दोष घेऊ नकोस. तेव्हा आता आनंदी म्हणते हो ना दादा आजकाल खूप चिडचिड करत असेल ना. आता लीना म्हणते हो खरंच मनोज आजकाल खूपच चिडचिड करायला लागलाय. तेव्हा तुम्ही टेन्शन घेऊ नका, थोडे दिवसच ही दादाची चिडचिड राहील, नंतर नाही मी सगळे काही सॉल्व्ह करील असं म्हणून ती सर्वांना विश्वास देते. नंतर आता सगळेजण गप्पा मारू लागतात. लीना म्हणते अगं माझी मैत्रीणच मी हरवून बसले आहे असं मला वाटतंय, बघ ना किती दिवस झाले आपली भेटच नाही. तेव्हा आनंदी म्हणते मलाही तुम्हा सर्वांची खूप आठवण येत होती, पण काय करू मलाच कळत नव्हतं. ती सगळ्यांबरोबर आता गप्पा मारू लागते. घरातील सगळेजण खुश असतात. तर आनंदी म्हणते आई तुला काय बोलायचं होतं माझ्याबरोबर. तेव्हा आता अण्णा हे मालतीचा हात पकडतात आणि म्हणतात काहीही सांगू नको. तर आता मालती ठीक आहे असं म्हणते. तर आनंदी त्या दोघांकडे पाहतच राहते. मित्रांनो पुढील भागामध्ये आनंदी ऑफिसमध्ये न आल्यामुळे सार्थक आता खूप घाबरतो. सारखा आनंदीला फोन करतो. तेवढ्यातच आनंदी तेथे येते आणि म्हणते की काय झालं. रेश्मा तिच्यावर खूप जोरात ओरडते आणि म्हणते अगं सांगून का नाही गेलीस, इकडे सार्थकची बघ काय तगमग झाली आहे तुझ्यासाठी. आनंदीला पाहताच तो रेश्माला म्हणतो की बेनारेंना सांगा आनंदीला शोधू नका म्हणून. तेव्हा आनंदीला समजतं मला शोधण्यासाठी बेनारेंना पाठवले. आनंदी म्हणते का. तेव्हा सार्थक म्हणतो तुम्ही माझी बायको आहात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.